नमस्कार वाईटी फ्रेंड्स, कसे आहात सगळे। आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे आयुर्वेदिक तेल बनवतो आहे आज आपण। आणि हे तेल घरच्या घरी बनवतो आहे। हे तेल आपल्या केसांसाठी अतिशय गुणकारी आहे। केसातील कोंडा होणं किंवा केस गळणं, काली पांढरे होणं, यासाठी हे तेल खूप गुणकारी आहे। एकदा नक्की करून बघा। हे तेल तुम्ही तयार केल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये 2 वर्षासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता। यासाठी काय काय घेतले मी तर माक्याची पानं घेतली, जी आमच्या परसबागेतलीच आहेत। लिंबूची पानं घेतली आहेत। तेल घरच्या घरी कसं बनवायचं याच्यासाठी आपल्याला लागणारे शुद्ध खोबरेल तेल, घरचं असेल तरी चालेल। आणि माका लागेल, माका दिसायला असा असतो। त्याच्यानंतर जास्वंदीची थोडी पानं पण घेतलेली आहेत, जास्वंदीची ताजी फुलं घेतलेली आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे। माका भरपूर जेवढा मिळेल तेवढा घ्या, माझ्याकडे आता एवढा मिळालेला आहे। त्याच्यानंतर जास्वंदीची सुकी फुलं पण घेतलेली आहेत। आणि मेथीच्या बिया अशा कोरफडीमध्ये एक चीर देऊन एक 2-3 दिवस त्याच्यामध्ये घालायचे, जेणेकरून त्याला मोड येतात। आणि हे फक्त आता काढून आपल्याला तेलामध्ये ह्या बिया टाकायच्या आहेत। तसंच कोरफडीचा थोडा गर पण घेतलेला आहे, लवंगा घेतलेली आहेत, दालचिनी घेतलेली आहे। आणि इकडे थोडासा वाळलेला कडुनिंबाचा पाला पण घेतलेला आहे। आणि आता आपण ह्या सगळ्या पदार्थांपासून तेल बनवूया। जास्वंदीची फुलं, माक्याची पानं, सगळीच पानं एकत्र करून थोडंसं खलबत्त्यामध्ये मी कुटणार आहे, जेणेकरून त्याचा अर्क लगेच तेलामध्ये उतरला जाईल। आवळा पण लागतो, पण सध्या आता माझ्याकडे आवळा उपलब्ध नाही, पण तुम्ही आवळासुद्धा घाला। जो मोठा आवळा असतो तो गुणकारी असतो, तो घालायचा असतो। कांदासुद्धा काही लोक घालतात यामध्ये, मी आता कांदा घालणार नाही आहे। थोडंसं फुटून घेऊ। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालते। या कढईमध्ये आता तेल तापायला ठेवलेलं, खलबत्त्यामध्ये पाला कुटून झाल्यानंतर हा असा झाला आहे। आणि आता हे मी तेलात घालणार आहे। त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे असं। आणि हे पूर्ण याचा अर्क उतरल्यानंतर आपलं तेल तयार झालेलं आहे। गाळून झाल्यावर तेल असं मस्त तयार झालं आहे, बघू शकताय कलर याचा। आता हे बाटलीत भरून ठेवायचं आहे, तयार आहे।